नमस्कार. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज मध्ये आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहोत, जिथे डेरिव्हेटिव्ह हा कन्सेप्ट अप्लाय करून आपल्याला एक्झाम्पल्स सॉल्व्ह करता येतील. फर्स्ट टाइप आपण एक्झाम्पलचा असा बघणार आहोत ज्याच्यात आपल्याला टँजंट अँड नॉर्मलची इक्वेशन्स फाइंड आउट करायचे. कर्व दिलेला असेल, पॉईंट दिलेला असेल, तर त्यावरून इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल टू द कर्व ॲट दॅट पॉईंट, असं त्या पर्टिक्युलर पॉईंटचा जो काही कर्वचा पॉईंट आहे तिथे टँजंट काढला किंवा नॉर्मल काढलं तर त्यांची इक्वेशन्स काय असतील ती आपल्याला फाइंड आउट करायची. आणि ही इक्वेशन्स कशी तयार करायची, कशी फॉर्म करायची याचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे, तर तो आपल्याला अप्लाय करायचा आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल इज फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू द कर्व ॲट द पॉईंट ऑन इट. या कर्वचं इक्वेशन दिलं आणि पॉईंट दिला. इक्वेशन इज x³ + y³ - 9xy = 0 at 2, 4. आता आपण आठवलं तर टँजंटचं इक्वेशन आणि नॉर्मलच्या इक्वेशन्स कशी होती. तर टँजंटचं इक्वेशन होतं y - y1 = m × x - x1. तर की m जो आहे हा m काय आहे, m मीन्स dy/dx, स्लोप ऑफ टँजंट म्हणजे dy/dx डेरिव्हेटिव्ह. आपल्याला जर कर्व दिलेला असेल, कर्वचं इक्वेशन दिलं असेल आणि त्याचा आपण जर dy/dx काढला तर त्या पर्टिक्युलर पॉईंटसाठी टँजंटचं इक्वेशन आपण फॉर्म करू शकतो. आणि जसं टँजंटचं मिळेल तसंच आपल्याला नॉर्मलचंही काढता येईल. बिकॉज जसा m आहे, नॉर्मलच्या इक्वेशनसाठी जो m' लागतो म्हणजे स्लोप ऑफ टँजंट म्हणजे स्लोपच आहे तो कसा असणार आहे, त्याचं रिलेशन काय असतं -1/m. सो एकदा m फाइंड आउट केला dy/dx की आपण m' पण फाइंड आउट करू शकतो आणि मग त्याच्यावरून दोन्ही इक्वेशन्स आपण फॉर्म करू शकतो. सिंपल आहे. पहिल्यांदा आपल्याला dy/dx काढावा लागेल, त्याच्यावरून हा जो पॉईंट दिला आहे तो अप्लाय करून आपल्याला हे इक्वेशन किंवा हा फॉर्म्युला यूज करून इक्वेशन फॉर्म करायचं आहे. सो सुरुवातीला आपण dy/dx काढला म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. दिलेल्या इक्वेशनचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह राईट साईडला झिरोच आहे त्यामुळे ते झिरोच राहील. लेफ्ट साईडचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. विथ रिस्पेक्ट टू x आहे, लिहूया पहिले आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. त्यामुळे जिथे x असेल तिथे डायरेक्ट मी डेरिव्हेटिव्ह घेणार आणि y असेल तिथे dy/dx राहणार आहे. डेरिव्हेटिव्ह प्लस चेन रूल प्रमाणे dy/dx. सो x³ चा डेरिव्हेटिव्ह इज 3x². आता येत असतील डेरिव्हेटिव्ह, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह येत असतील. x³ चं 3x² प्लस y³ चा डेरिव्हेटिव्ह ऍक्च्युअली येणार 3y², बट y इज नॉट x, देअरफॉर dy/dx त्याला मल्टिप्लाय मायनस 9 × x × y. दोन व्हेरिएबल आहेत त्यामुळे u × ही रूल अप्लाय करावा लागेल. ब्रॅकेट घालूया. -9 फर्स्ट म्हणजे x × डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड मीन्स dy/dx प्लस सेकंड मीन्स y × डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. x चा डेरिव्हेटिव्ह किती असतं विथ रिस्पेक्ट टू x इज 1 = 0. आता थोडंसं आपण सिम्प्लिफाय करूया. इथे dy/dx येणार आहे, इथे dy/dx ची टर्म आहे ती आपल्याला एकत्र आणायची आहे. बिकॉज फायनली dy/dx ची व्हॅल्यू काढायची ॲट पॉईंट 2, 4. त्यामुळे dy/dx काय आहे बघूया. सो दॅट इम्प्लाइज 3x² प्लस 9y² सॉरी 3y² dy/dx मायनस, आता 9 ने मल्टिप्लाय करूया, मायनस 9x dy/dx मायनस 9y इज इक्वल टू 0. आता dy/dx आपण एकत्र घेणार दोन टर्म्स आणि या सिंपल टर्म्स आहेत त्या एकत्र घेऊ. सो दॅट इम्प्लाइज 3x² मायनस 9y प्लस साइन जर घेतलं कॉमन तर इथे येणार ब्रॅकेटमध्ये 3y² मायनस 9x. 3y² मायनस 9x बिकॉज dy/dx कॉमन आहे दोन टर्म्स मध्ये. अनकॉमन टर्म आपण ब्रॅकेटमध्ये घेऊ इज इक्वल टू 0. आता ह्यावरून आपल्याला dy/dx फाइंड आउट करायचे. तर सिंपल अरिथमेटिक आहे. ही टर्म आहे ती तिकडे आपल्याला ट्रान्सफर करायला लागेल. त्याच्यानंतर हे इथे जाऊन डिनॉमिनेटरला न्यायला लागेल अँड dy/dx इन द फॉर्म ऑफ xy मिळेलच, पण आपल्याला पर्टिक्युलर पॉईंटचं काढायचं असेल तर पॉईंट दिलेला आहे, त्या पॉईंटची आपल्याला dy/dx काढलं तर m ची व्हॅल्यू पण मिळेल. सो हे इथपर्यंत आलेलं आहे. आता dy/dx काढायचं. सो 0.24 इथे लिहून ठेवूया कुठेतरी 0.24. आता हे आपण तिकडे ट्रान्सफर करूया आधी. दॅट इम्प्लाइज 3y² मायनस 9x ब्रॅकेटमध्ये इंटू dy/dx
इज इक्वल टू, आता हे तिकडे आता ना साइन चेंज होऊन जाणार आहे. सो -3x² आणि +9y. सो 9y प्लस होणार आणि -3x². therefore dy by dx is equal to 9y -3x² upon this 3y² -9x. dy by dx ची व्हॅल्यू मिळालेली आहे, जे आपल्याला लागते dy by dx मीन्स m which is equal to m. पण m ची पर्टिक्युलर व्हॅल्यू काढायची ॲट 0.24. सो x च्या इथे 2, कारण फर्स्ट कोऑर्डिनेट x असतो, सेकंड y असतो. तर x च्या इथे 2 घालणार आणि y च्या इथे 4 घालून आपल्याला m ची व्हॅल्यू काढता येईल. therefore m is equal to m means dy by dx is equal to 9 into y ची व्हॅल्यू आहे 2 4 मध्ये 4 -3 into x आहे 2² upon 3 into y², y means 4² minus this 9 into 2 which is equal to 36 वजा 312 upon 16 16 3 48 म्हणजे 48 minus 18. that implies 24 upon हे 30. 24 upon 30 अजून भाग जाईल. सो 24 4/5. फायनली आन्सर इज 4/5. सो m ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 4/5. therefore m is equal to plus 4/5. आता ही m ची व्हॅल्यू मिळाली की अर्थातच आपण लगेच त्याचा y - y1 आणि तो इक्वेशनचा फॉर्मॅट घेऊन टँजंटचं इक्वेशन काढू शकतो. बिकॉज स्लोप ऑफ टँजंट m म्हणजे किती 4/5 हे आपल्याला मिळालेलं आहे. मग तसंच आपल्याला नॉर्मलचं पण इक्वेशन काढायचं आहे. त्यामुळे m मिळालाय त्याच्यावरून लगेच m' पण काढून घ्या नॉर्मलसाठी लागणारा. therefore m' is equal to m' चा काय फॉर्म्युला आहे -1/m. that implies m' is equal to मायनस आणि याचा रेसिप्रोकल. सो -5/4 -5/4. सो m आणि m' एकदा मिळाले की सोपं आहे, फक्त इक्वेशन फॉर्म करायचे. सो इक्वेशन ऑफ टँजंट अँड इक्वेशन ऑफ नॉर्मल at given point. therefore equation of tangent is equal to काय असणार आहे y - y1 is equal to m into x minus x1. हा फॉर्मॅट आहे त्या इक्वेशनचा. आता आपण व्हॅल्यूज घालणार आहोत त्याच्यात. सो दॅट इम्प्लाइज y आणि x हे व्हेरिएबल आहेत तसेच राहणार. y - y1 म्हणजे गिव्हन पॉइंट तो किती आहे इथे 4 आहे, म्हणजे 4 मायनस m ची व्हॅल्यू 4/5 इंटू x मायनस x1 मीन्स तो पॉइंट 2. सबस्टिट्यूट करायच्या व्हॅल्यू आणि सिम्प्लिफाय करायचं. दॅट इम्प्लाइज y - 4 इज इक्वल टू, आता मल्टिप्लाय करूया 4x/5 मायनस 2 इंटू 4 म्हणजे 8/5. आता 5 हा कॉमन डिनॉमिनेटर आहे या दोघांसाठी, तो 5 आपण इकडे आणून ट्रान्सफर करूया. आता सिम्प्लिफाय करायचे फक्त. सो 5 ने इथे मल्टिप्लाय केले की होणार 5y - 5 इंटू 4 20 इज इक्वल टू 4x मायनस 8. हा जो 5 आहे कॉमन आहे ना, तो कॉमन लिहिला आणि इकडे आणून ट्रान्सफर. आता x आणि y च्या व्हॅल्यूज आणि सगळं कॉन्स्टंट सगळं आपण लेफ्ट साईडला. दॅट इम्प्लाइज 5y इकडनं -4x येतील -20 इथनं +8 येतील इज इक्वल टू 0. दॅट इम्प्लाइज 5y - 4x -20 म्हणजे -12 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन बरोबर आले, पण इन जनरल आपण x - y किंवा x + y अशा फॉर्मॅटमध्ये लिहितो. x ला प्लस. therefore हेच इक्वेशन आपण असं लिहू शकतो की x ला प्लस करायचं असेल तर हे प्लस होईल, हे मायनस होईल आणि हे प्लस होईल. दॅट इम्प्लाइज हे इक्वेशन बरोबरच आहे. 4x - 5y + 12 इज इक्वल टू 0 इज द इक्वेशन ऑफ टँजंट. आता टँजंटचं झालं त्याच फॉर्मॅटमध्ये, त्याचप्रमाणे आपण आता नॉर्मलचं इक्वेशन फाइंड आउट करणार. इक्वेशन ऑफ नॉर्मल टू द कर्व ॲट गिवन पॉइंट. इक्वेशन ऑफ is given by y minus y1 is equal to m dash into x minus x1.
आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. देअरफॉर y मायनस y1 मीन्स 4 इज इक्वल टू m डॅश आलं मायनस 5/4 इंटू x मायनस x1 इज 2. सो आता हे 4 इथे कॉमन असं होणार आहे, त्याला आपण इकडे ट्रान्सफर करूया ह्याच स्टेजला. दॅट इम्प्लाइज 4y मायनस 4 इंटू 4 16 इज इक्वल टू मायनस 5 इंटू x मायनस 2. आता याने मल्टिप्लाय करूया आणि सगळे लेफ्ट साईडला आणूया. दॅट इम्प्लाइज 4y मायनस 16 इज इक्वल टू मायनस 5x मायनस मायनस प्लस 10. इकडे ट्रान्सफर करूया. दॅट इम्प्लाइज 4y प्लस 5x मायनस 16 मायनस 10 इज इक्वल टू 0. सो आपण x आधी लिहितो y नंतर, पण x ला प्लस साईन आहे, आपण चेंज वगैरे करायला नको. दॅट इम्प्लाइज 5x प्लस 4y मायनस 16 आणि मायनस 6 मायनस 26 इज इक्वल टू 0. दिस इज द इक्वेशन ऑफ नॉर्मल टू द गिव्हन कर्व ॲट गिव्हन पॉईंट. तर अशा पद्धतीने जर पॉईंट दिला असेल आणि नॉर्मलचे कर्वचं इक्वेशन दिलं असेल तर त्यावरून तुम्ही टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन ॲट दॅट पर्टिक्युलर पॉईंट फाइंड आउट करू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला एम आणि एम डॅश काढायचा असतो, तो अर्थातच डेरिव्हेटिव्हने मिळणार आहे. तर अशा पद्धतीने सॉल्व करायचं.